तर अशा प्रकारची चोऱ्या करणारी बाई महाराणी म्हणून ओळखली जायची। बरेच पोलीस तिच्या मागे होते, तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण ती सापडत नव्हती येत। मुंबई आणि दिल्लीमध्ये घरफोडीचे प्रकार याआधी बऱ्याच वेळा घडले आहेत, पण त्यातल्या त्यात 2004 साली करण्यात आलेल्या घरफोड्या जरा जास्तच गाजल्या। कारण 2004 साली मुंबई आणि दिल्लीमध्ये एकूण 150हून जास्त घरफोड्या करण्यात आल्या होत्या आणि या सर्व घरफोड्या केल्या होत्या रजिया शेख नावाच्या मुंबईतील एका महिलेने। रजिया ही अतिशय हुशार होती आणि तिने या सर्व घरफोड्या फुल प्रूफ प्लॅनिंग आखून केलेल्या होत्या। 2004 मध्ये मुंबईमध्ये घरफोड्याचं प्रमाण खूपच वाढलं होतं। दर 2-4 दिवसात मुंबईत कुठे ना कुठे घरफोडी झाल्याची बातमी पुढे येत होती। त्यामुळे वर्तमानपत्रात मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात होते। अशातच मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा पूर्ण ताकदीनिशी तपास करायला सुरुवात केली आणि वेगवेगळी पथकं नेमून मुंबईत नाकाबंदी केली। त्यापैकी एका नाकाबंदी पथकाचे प्रमुख होते दिनेश कदम। दिनेश कदम एके दिवशी नेहमीप्रमाणे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असताना अचानक त्यांना एका गाडीत काही जण संशयास्पद बसलेले आढळले, म्हणून त्यांनी ती गाडी थांबवून घेतली आणि त्या गाडीत बसलेल्या सर्वांची चौकशी केली। कुठे आलात तुम्ही? अब इधर ही जा रहे। इधर म्हणजे कुठे? नाके के आगे। डिक्की उघड मागची, डिक्की उघड मागची। अब इधर ही जा रहे हम। डिक्की उघड मागची, सब आगे जा रहे। मागची डिक्की उघड। त्यावेळी गाडीची तपासणी करणाऱ्या हवालदाराला गाडीत काही घरफोडीचं सामान मिळालं। त्यामुळे पोलिसांनी लागलीच त्या गाडीत असलेल्या सर्वांना ताब्यात घेतलं डिक्की में सामान बाहर निकल, बाहर निकल आणि प्रश्न विचारायला सुरुवात केली। डिक्की में सामान है, अरे वो हमारे नहीं साहब, हमारे नहीं। वो सामान कहाँ से लाए तुम लोग? साहब। मागे मागे गाड़ी मागे चलिए, गाड़ी मागे ये वो डिक्की में सामान है। रजिया हे नाव ऐकताच पोलिसांनी त्यांची आणखीन कसून चौकशी करायला सुरुवात केली। सामान घरफोड़ी का है। कारण त्या चारही व्यक्तींकडे पाहून पोलिसांना दाट संशय आला होता की हे सर्वजण या शहरात राहणारे नसून बाहेरून आलेले आहेत। पोलिसांनी त्या 4 जणांची चौकशी केली असता ते 4 जण उत्तर भारतातून आल्याचं पोलिसांना समजलं। या 4 जणांना मुंबईमध्ये येऊन 2 महिन्यांहून अधिक काळ झाला होता। त्यामुळे 2 महिन्यात या 4 जणांनी बऱ्याच ठिकाणी घरफोड्या केल्या असणार याची पोलिसांना खात्री पटली होती। त्या व्यतिरिक्त त्या 4 व्यक्तींची चौकशी करत असताना एक चकित करणारी गोष्ट पोलिसांसमोर आली। ती म्हणजे ज्या ठिकाणी यांनी घरफोड्या केल्या होत्या त्या ठिकाणचा पत्ता त्यांना माहीत नव्हता। चोरी केला सर्व माल कुठे आहे? चौकशी सुरू असता प्रत्येक जण रजिया नावाच्या एका मॅडमचा उल्लेख करत होता आणि त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना नेहमी एका कारमधून घरफोडी करण्यासाठी नेलं जायचं आणि ज्या बिल्डिंगमध्ये घरफोडी करायची आहे त्या बिल्डिंग जवळ आल्यावर त्यांना फ्लॅटचा नंबर सांगितला जायचा। यानंतर इथून पुढची सर्व जबाबदारी या 4 व्यक्तींची असायची। पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी नाकाबंदीमध्ये 4 जणांना आपल्या ताब्यात घेतलं होतं, कारण त्यांना त्यांच्या गाडीतून घरफोडीत वापरल्या जाणाऱ्या काही संशयास्पद वस्तू सापडल्या होत्या आणि त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्याच्या हेतूने आता या 4 जणांची कसून चौकशी करायला सुरुवात केली। तेव्हा एक एक करून पोलिसांना चकित करणारे खुलासे होऊ लागले। यापैकी सर्वात चकित करणारी गोष्ट म्हणजे त्या 4ही जणांना त्यांनी किती घरफोड्या केल्या आहेत ते माहीत होतं, पण त्या घरफोड्या कुठे कुठल्या पत्त्यावर केल्या हे त्यांना अजिबात माहीत नव्हतं। चोरी केला सर्व माल कुठे आहे? पोलिसांच्या ताब्यात असलेल्या या 4ही जणांनी चोरी केलेला सर्व मुद्देमाल रजियाच्या हवाली केल्याचं पोलिसांना सांगितलं। मुझे कुछ नहीं पता, वो मैडम सब बेचती थी। चोरी कुठे गेली ते तुम्हाला माहित नाही, चोरी केलेला माल कुठे विकला ते तुम्हाला माहित नाही। अरे तुम्ही लोक आम्हाला येणे समजतात का? माफी समझा, वो चोरी की जगह रजिया मैडम हमें नहीं बताती। याशिवाय या सर्व आरोपींना चोरी केलेला सर्व मुद्देमाल कुठे विकला गेलाय
याची देखील काहीच माहिती नव्हती। और चोरी में से हमें कुछ भी लेने की इजाजत नहीं थी। और साहब चोरी के बाद हमें दंगा करके चेक किया जाता था साहब। तुम सब लोग शातिर हो शातिर। नहीं साहब, सच बोल रहे हैं तुम साहब। हाँ साहब, सच बोल त्यामुळे रहे हैं। पोलिसांनी या घरफोडी प्रकरणात नक्कीच काहीतरी संशयास्पद दडलंय असं वाटू लागलं होतं। रजिया घरफोडीचे हे प्रकार अगदी फुलप्रूफ प्लॅनिंगने करायचे, त्यामुळे चोरी केल्यानंतर कुठलाच पुरावा मागे राहत नव्हता। याशिवाय अतिरिक्त खबरदारी म्हणून ती तिच्या माणसांनी चोरी केलेला सर्व माल तिच्याकडे जमा करायला सांगायची आणि घरफोडी करणाऱ्या तिच्या साथीदारांची कसून तपासणी सुद्धा करायची, कारण चोरी केलेली कोणतीही वस्तू बाजारात बेसावधपणे विकली गेली तर तिचा संपूर्ण डाव फसण्याची शक्यता होती। म्हणून पोलिसांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी ती बारीक सारीक गोष्टींची दखल घेत होती। याशिवाय ती तिच्या माणसांना बाहेर कुठेच फिरू देत नसे, त्यामुळे कायम एकाच ठिकाणी कोंडून असणाऱ्या या माणसांना आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तू ती स्वतः पुरवत असे। त्यानंतर ती ज्या दिवशी घरफोडीचा नवा डाव रचायची त्याच दिवशी ती तिच्या माणसांना त्या प्लॅनबद्दल सांगायची, त्यामुळे तिच्याशी दगा करायचा विचार जरी कोणाच्या मनात आला तरी तिला धोका देणं तिच्या माणसांना शक्य होत नसे। रजिया नेहमी चोरी केलेल्या सर्व वस्तू स्वतःकडे ठेवायची आणि चोरी केलेल्या मालाची स्वतःच विल्हेवाट सुद्धा लावायची आणि त्यानंतर मिळालेल्या पैशातून 10% रक्कम ती तिच्या माणसांना द्यायची। म्हणजे घरफोडीत मिळालेली रक्कम जर 10 लाख असेल तर रजिया तिच्या माणसांना 1 लाख रुपये द्यायची। रजिया नेहमी काही घरफोडीनंतर तिची माणसं बदलायची आणि दरवेळी घरफोडीसाठी निवडलेल्या टोळीकडून एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट बनवून घ्यायची। बरेच पोलीस तिच्या मागे होते, तिला पकडण्याचा प्रयत्न करत होते, पण ती सापडत नव्हती। याचं कारण हे होतं की ती त्यांची जी माणसं आणेल ती माणसं बाहेरगावून आणायची, UP वगैरे अशा ठिकाणाहून, आणि त्यांना ती चोरी करायला सांगायची आणि त्यांनी चोरी केली की ते पैसे जवळ घेऊन त्यांचा जो काय ठरलेलं असेल ते पैसे त्यांना द्यायचे आणि सांगायची तुम्ही आता परत जा, आणि मग ती दुसरी गँग बोलवायची, त्या लोकांना पैसे द्यायची। त्यामागे तिचं रहस्य असं होतं की समजा हे लोक इथेच राहिले, पोलिसांनी यांना जर पकडलं तर मग आपलं रहस्य उघडकीस येईल, म्हणून त्या लोकांना ती तिथे टिकू देत नव्हती आणि दरवेळेला नवीन नवीन गँग वापरायची, त्यामुळे ती सापडत नव्हती। रजिया घरफोडीमध्ये अगदी माहीर होती। तिने फुल प्रूफ प्लॅनिंग आखून मुंबई आणि दिल्लीमध्ये एकूण 150हून जास्त ठिकाणी घरफोड्या केल्या होत्या। त्यामुळे एका अर्थाने पाहायला गेलं तर तिचं सर्व काही सुरळीत सुरू होतं। पण अचानक एके दिवशी नाकाबंदीत तिच्या माणसांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यानंतर हळूहळू रजियाच्या तोंडावर असलेला नकाब दूर होऊ लागला आणि एकच प्रश्न पोलिसांना सतावू लागला, तो म्हणजे रजियापर्यंत आता पोहोचायचं कसं। रजिया मॅडम ही अतिशय चलाक गुन्हेगार होती, इतकी चलाक की चोरी करण्यात तिचा हात कोणीच धरू शकत नव्हता। रजिया प्रत्येक वेळी घरफोडी करण्यासाठी माणसं उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मागवून घ्यायची आणि काही काळानंतर ती पुन्हा घरफोडीचे नवे डाव आखून तिची सर्व माणसं बदलायची। त्यामुळे तिच्या हालचालींचा सुगावा पोलिसांना काही केल्या लागत नव्हता। पण ज्या दिवशी पोलीस अधिकारी दिनेश कदम यांनी नाकाबंदीत त्या 4 जणांना अडवलं तेव्हा त्यांना त्यांच्या गाडी घरफोडीचं सामान सापडलं। या सामानासह पोलिसांना आणखी एक गोष्ट त्या कारमध्ये सापडली होती। ती गोष्ट म्हणजे एक सिगारेटचं पॅकेट ज्यावर एक फोन नंबर लिहिला होता। या फोन नंबरमुळेच पोलिसांना आता रजियापर्यंत पोहोचणं सोपं होणार होतं। सिगारेटच्या पाकिटावर सापडलेल्या या फोन नंबरचा पोलिसांनी लगेचच CDR काढून घेतला आणि याच CDR मुळे अखेर पोलिसांना रजियाचा पत्ता शोधून काढण्यात यश मिळालं। पोलिसांनी लागलीच रजियाच्या पत्त्यावर पोहोचून तिला आपल्या ताब्यात घेतलं। रजियाला ताब्यात घेतलं तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कसलीच भीती नव्हती। या उलट तिच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि रुबाब एखाद्या महाराणीला शोभतील असे होते। त्यामुळे कदम यांनी सुद्धा अगदी गोड गोड बोलून तिच्याकडून सर्व माहिती काढून घ्यायला सुरुवात केली। रजिया,
आतापर्यंत तू किती घरफोड्या केल्यास? 100च्या वर आठवत नाही. 100च्या वर घरफोड्या केल्यास? आणि एवढ्या घरफोड्या करताना तू जेव्हा खाली गेट जवळ उभी राहायची तेव्हा आजूबाजूच्या कोणत्याही माणसांचा तुमच्यावरती संशय नाही आला? कसा येणार? मी खाली वॉचमॅनशी गप्पा मारत उभी राहायचे आणि वरती माझी पलटण सगळं काम उरकून टाकायचं. रझिया नेहमी घरफोडी करण्याआधी ते ठिकाण नीट हेरून ठेवायची. घर निवडण्याची तिची पद्धत देखील काहीशी वेगळी होती. ती कायम ज्या इमारतीमध्ये एसी लावलेले आहे अशा इमारतीच्या शोधात असायची. तिला कायम असं वाटायचं की ज्या बिल्डिंगमध्ये सर्वाधिक एसी लावलेले असतात त्या बिल्डिंगमध्ये सर्वात जास्त श्रीमंत लोकच राहतात. मग ती तिच्या निवडलेल्या बिल्डिंगमध्ये पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जायची आणि तिला वाटेल त्या घराची बेल वाजवायची. कोणी दार उघडलं तर मग ती त्या व्यक्तीला पत्ता विचारायची. जर का एखाद्या वेळेस कोणी बेल वाजून सुद्धा दार उघडलं नाही तर तिला कळून जायचं की या वेळेस या घरात कोणी नसतं. मग रझिया त्या घरचा ब्लॉक नंबर आणि मालकाचं नाव लिहून घ्यायची आणि नंतर ही माहिती तिच्या माणसांना सांगायची. रझियाने तिच्या याच पद्धतीने असंख्य घरं लुटली, पण ती एकदाही पोलिसांच्या हाती लागली नाही. कारण ती नेहमी अतिशय हुशारीने तिच्या या सर्व हालचालींमध्ये गुप्तता ठेवायची. ती कुठे राहते, काय करते, याशिवाय घरफोडी करण्याचं ठिकाण देखील ती आधी तिच्या माणसांना सांगत नसे. याशिवाय दर 4-5 महिन्यांनी ती तिची सर्व माणसं सुद्धा बदलत असे. तू एवढ्या घरफोड्या केल्यास पण आजपर्यंत पकडली कशी गेली नाही? साहेब, चोरी करणारे कसे पकडले जातात? एकतर त्या चोरी करणाऱ्या माणसांपैकी एखादा माणूस प्रमुखाच्या घराचा पत्ता सांगतो किंवा जिथे चोरी केली त्या ठिकाणाचं नाव सांगतो. पण मी माझ्या माणसांना मी कुठे राहते, चोरी कुठे करायची याचा कधीही पत्ता लागू दिला नाही. रझिया गेले कित्येक वर्षांपासून मुंबई आणि दिल्लीमध्ये इतक्या सफाईने घरफोड्या करत असल्याने ती काही केल्या पोलिसांच्या हाती लागत नव्हती. पण गुन्हेगार हा कितीही हुशार असला तरी एक ना एक दिवस त्याचा पापाचा घडा भरतो. त्याचप्रमाणे नाकाबंदीत सापडलेल्या त्या कारमुळे पोलिसांना रझियापर्यंत पोहोचतात. पण मग पोलिसांनी शेवटी त्यांना एका कारमध्ये एक चिठ्ठी सापडली आणि त्या चिठ्ठीवरून त्यांनी तपास केला. त्यात फोन नंबर होते. त्या फोन नंबरवरून त्या बाईला पकडलं आणि पकडल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्या बाईच्या घरातले जवळजवळ सगळे, त्या नवरा, मुलगा, मुलगी सगळे याच व्यवसायात आहेत आणि ह्या दरोडेखोरी वगैरे करत आहेत. आणि तिला शेवटी अटक झाली. ती बाई एवढी म्हणजे रागीट होती की असं म्हणतात की ज्या वेळेला तिला न्यायाधीशाने सांगितलं की तुम्हाला एवढ्या एवढ्या वर्षाची शिक्षा झालेली आहे त्यावेळी तिने चप्पल काढून त्या न्यायाधीशाला सुद्धा अंगावर फेकली असं तिच्या बाबत आहे. तर अशा प्रकारची ही चोऱ्या करणारी बाई महाराणी म्हणून ओळखली जायची. रझियाला अटक झाल्यानंतर तिने केलेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांमुळे तिला एकूण 3 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. पण कालांतराने ही शिक्षा भोगून ती तुरुंगातून बाहेर आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एका प्रकरणात तिला अटक करण्यात आली आणि तिची रवानगी पुन्हा जेलमध्ये करण्यात आली. रझियाने 2004 मध्ये एकूण 150हून जास्त घरफोड्या केल्या होत्या आणि याचा उल्लेख लेखक अरुण हरकरे यांनी आपल्या पोलीस कथांच्या माध्यमातून देखील केलेला आहे. अपराध महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या क्राईम विशेष भागात सध्या वेळ झाली इथे थांबण्याची. पुन्हा भेटूयात अशाच महाराष्ट्राला हादरवणाऱ्या एका गुन्ह्यासह. तोवर महाराष्ट्रातली प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकशाही मराठी.